आतापर्यंत आपण जो काही या पूर्ण योगाच्या संदर्भामध्ये जे काही विवेचन आतापर्यंत झालं ते पूर्ण योगाच्या खऱ्या विवेचनाची थोडी पार्श्वभूमी असं आपण म्हणू शकतो. कारण पहिल्या दिवशी तर मी फक्त श्री अरविंदांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना की ज्याचा परिणाम त्यांच्यावरती होऊन ते अध्यात्माकडे योगाकडे वळले अशा ज्या काही घटना होत्या त्या घटनांचा उल्लेख केला. आणि त्यानंतर कालच्या ह्याच्यामध्ये आपण जो काही भाग पाहिला तो सुद्धा तसा म्हणजे ही पूर्ण योगाची पूर्ण संकल्पना आपल्याला कळावी म्हणून ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यासाठी ज्या संकल्पना स्पष्ट होणं आवश्यक आहे त्याप्रमाणे आपण काल विवेचन केलं. आज आपण खरं पूर्ण योगाच्या विवेचनाला आज सुरुवात करतो की पूर्ण योग म्हणजे काय आहे. कारण आपण हा शब्द ऐकतो आहोत, आपल्याला पूर्ण ह्याचा अर्थ कळतो, योग ह्याचा अर्थ कळतो, परंतु पूर्ण योग ही एक फार महान संकल्पना आहे आणि ती कशा स्वरूपाची आहे ती आज आपण पाहणार आहोत. आणि अगदी सुरुवातीपासून मी सांगत आले की आपण फार काहीतरी वेगळं इथे ऐकतो आहोत ह्याची पहिल्यांदा मनामध्ये पूर्ण एक ती जाणीव सर्वांच्या असू दे की हे आपलं नेहमीचं आध्यात्मिक अशा स्वरूपाचं विवेचन हे नाही आहे असं आता अधिक तुम्हाला जाणवायला लागेल. योग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ज्या काही कल्पना येतात त्यापेक्षा फार काही वेगळं या सर्व संदर्भामध्ये आपल्याला जाणवतं आणि ते आता आजच्या ह्या विवेचनापासून अधिक जाणवायला लागेल. आज आपण जी सुरुवात करतो तो मुद्दा अशा स्वरूपाचा आहे की जे मी आत्ता म्हटलं की पूर्णयोग ही फार वेगळीच कल्पना आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी जे योगाचे इतर काही प्रकार सांगितले त्यातला एक एक्झाम्पल म्हणून आपण राजयोग ही कल्पना आपण पाहिलेली आहे की राजयोग म्हणजे काय हे आपण पाहिलंय. पातंजल योग त्याच्यामध्ये 8 कशा अष्टांग योग त्या असंही त्याला म्हणतात. कारण 8 पायऱ्यांनी कसं प्रगत होत जायचं आणि समाधी अवस्थेपर्यंत जायचं अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची शिस्त त्याच्यामध्ये आहे. आणि पहिल्याच त्या ज्या 2 पायऱ्या आहेत त्या तर इतक्या महत्त्वाच्या आहेत यम आणि नियम की स्वतःच्या शरीरावरती आणि स्वतःच्या मनावरती इतक्या प्रकारचं संयम इतक्या प्रकारचं नियंत्रण निर्माण करता आलं पाहिजे तेव्हाच आपण स्थिर होतो आणि तेव्हाच आपण पुढचं जे सगळ्या ज्या पुढच्या पायऱ्या आहेत आपण प्राणायाम करण्यासाठी तीच आवश्यकता असते. प्रत्याहार ही तर म्हणजे मी सगळं स्पष्ट केलं नाहीये पण प्रत्याहार हे तर मुळी तेच आहे की आपण त्या तितक्या उच्च पातळीपर्यंत पोचलेलो असतो आणि मग धारणा ध्यान धारणा आणि समाधी अशा अवस्था आहेत. तर हे जे इतर ह्या योगांमध्ये आपण त्याची जे काही आपण थोडी माहिती घेतली त्यापेक्षा आता हा पूर्ण योग कसा वेगळा आहे हे आपल्याला आजपासून समजणार आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलाच आज जो काही विषय आपण घेतोय तो म्हणजे ज्याला खूप ठिकाणी अरविंदांनी जे इंग्रजी शब्द वापरले आहेत ते मी आधी कित्येक वेळेला मी सांगणार आहे आणि ते सांगून मग त्याचा अर्थ सांगून आणि स्पष्टीकरण पुढे केलं जाणार आहे हे लक्षात घ्या. तर आता जो भाग आपण पाहणार आहोत आजपासून किंवा आज पाहतो आहोत त्याला श्री अरविंदांनी बेसिस ऑफ योग BASES बेसिस नव्हे अनेक जे काही म्हणजे आता पाया असतो कुठलंही फाउंडेशन असतं एक दगड नसतो ना अनेक दगड असतात तर दे आर द बेसिस ऑफ आता जे आपण पाहतोय द बेसिस ऑफ पूर्ण योग अशा प्रकारची किंवा योग असंच त्यांनी म्हटलंय द बेसिस ऑफ योग
अगदी ह्याची एक लहान पुस्तिका सुद्धा, म्हणजे इंग्रजीमध्ये आहे, मराठी आहे की नाही मला माहीत नाही, परंतु ती विकत मिळते आणि सुंदर पुस्तिका आहे. तर अशा बेसिस ऑफ योग त्यांनी म्हटलंय. ह्याचा अर्थ असा मराठीमध्ये, आता आपण जाऊया की मराठीमध्ये आपण त्याचा अर्थ असा करूया की योगाच्या किंवा या पूर्ण योगाच्या मूलभूत आवश्यकता काय आहे, मूलभूत पायाभूत बेसिस आहे ना, त्यामुळे पायाभूत किंवा मूलभूत आवश्यकता काय आहेत हे आपल्याला आता आज पाहायचं आहे. की ह्या सर्व योगाचं सगळं स्वरूप किंवा ह्या सर्व योगाचं यश कशावरती आधारलेलं आहे, फाउंडेशनवरती जशी इमारत आधारलेली असते तसा हा योग, पूर्ण योग कशावर आधारलेला आहे हे आपण पाहणार आहोत. आणि त्याला त्यांनी बेसिस ऑफ योग म्हटलेलं आहे. आणि अर्थात योग हे ज्या वेळेला हा शब्द ते वापरतात त्यावेळेला तो पूर्ण योग हीच संकल्पना त्यामध्ये असते. तर अशा प्रकारे हे मूलभूत आवश्यकता किंवा पायाभूत आवश्यकता की ज्या पूर्ण झाल्या तरच हा योग आपण करू शकतो. म्हणजे ज्या व्यक्तींना पूर्ण योग करायचा आहे त्यांच्या बाबतीमध्ये काय आवश्यकता आहे, त्यांनी काय करायला पाहिजे आहे हे पहिल्यांदा. जसं राजयोगामध्ये यमनियमापासून सुरुवात होते, तसं या योगामध्ये कशी सुरुवात होते ते, तर त्या आवश्यकता आपण पाहणार आहोत. आता त्या आवश्यकता पाहण्यापूर्वी श्री अरविंदांनी व्यक्त केलेला एक विचार आपल्या पुढे मांडते. आणि तो असा आहे की खरं म्हणजे कुठलीही योग साधना ही कठीणच असते. योग साधना हे फार आपण सहज घेतो की आम्ही योग करतो, आम्ही मेडिटेशन करतो, हे इतकं सहजपणे बोललं जातं की अगदी फार सोपं काहीतरी आहे. परंतु योग साधना ज्याला म्हणतात ती कुठलीही असो, ती हठयोग असो, तो राजयोग असो, पातंजल योग असो, तांत्रिक योग असो, कुठलाही योग असो, त्याची साधना ही कठीणच असते. आणि त्यामुळे मी कालही मला वाटतं हा उल्लेख केला की ज्यांची तशी तयारी आहे त्यांनीच त्या मार्गामध्ये जावं, नाही तर योग साधना करू नये. अशा प्रकारची इतकी कुठलीही साधना ही कठीण असते. परंतु ह्या पूर्ण योगाच्या बाबतीमध्ये श्री अरविंदांनी एक फार सुंदर विचार मांडलेला आहे ह्याच संदर्भामध्ये. आणि तो असा आहे की ते म्हणतात की ज्यांना, पहा किती सुंदर त्यांनी कल्पना त्यामध्ये मांडलेली आहे की म्हणजे आता पूर्ण योग करायचा आहे, साधना करायची आहे, तर ती कोणी करायची, कोणी करावी, या बाबतीमध्ये ते असं म्हणतात की ज्यांना आपण पूर्ण योग करावा अशी आंतरिक ओढ वाटते. आंतरिक ओढ त्यांनी दोन तीन शब्दांमध्ये ते व्यक्त केलेलं आहे. आणि त्यापैकी एक म्हणजे आंतरिक ओढ. आतून काहीतरी असं वाटतं, नाही आपण हे केलं पाहिजे. जसं आपल्याला इतर कुठल्याही बाबतीत वाटतं ना की नाही मला हे करायचंच आहे, असं जे आपल्याला असं वाटत असतं, तसं योगाच्या, ह्या पूर्ण योगाच्या बाबतीमध्ये ज्यांना असं वाटतं, आतून त्यांना ती ओढ वाटते की नाही ही साधना मला करता आलीच पाहिजे, ही साधना मी करणार आहे, ही अशी आंतरिक ओढ जाणवली पाहिजे. त्यांनी जो शब्द वापरलाय तो म्हणजे कॉल ते म्हणतात. ज्यांना आतून तो कॉल आलेला आहे, ज्यांना आतून हाक आलेली आहे, हाक आली आहे की एक शक्ती आपल्याला म्हणते आतली आपली की नाही आपल्याला हा पूर्ण योग करायचा आहे, अशी ज्यांना हाक आली आहे, जाणवतीये ती हाक, ओढ जाणवते. आणि त्याचबरोबर ज्यांची
अशी तयारी असते, मनाची पूर्णतः अशी ज्यांची तयारी असते की सर्व प्रकारच्या आपल्या इच्छा आकांक्षा ज्या एक सामान्य स्वरूपाच्या असतात, आपल्या जीवनातल्या सर्व ज्या काही मला हे हवंय, मला ते हवंय, माझं जीवन असं असलं पाहिजे वगैरे वगैरे, ज्या आपल्या नेहमीच्या सामान्य सगळ्या ज्या काही इच्छा आकांक्षा ज्या असतात, ज्या शारीरिक मानसिक गरजा आपल्याला वाटत असतात, त्या सर्वावरती जे कोणी पूर्णतः नियंत्रण आणू शकतात. म्हणजे किती हे आवश्यक काय काय आहे हे पहिल्याच या वाक्यामध्ये स्पष्ट होतं पहा, की आतून आधी साथ आली, आपल्याला हाक आली पाहिजे, त्या हाकेला आपण साथ द्यायचा, प्रतिसाद द्यायचा आहे. आणि ती हाक आणि त्याच्याचबरोबर आपली तयारी की नाही, काही झालं तरी माझ्या सगळ्या इच्छा माझ्या आकांक्षा जीवनातल्या मी बाजूला ठेवणार आहे आणि मी हा पूर्णयोग ही साधना करणार आहे, अशी ज्यांची तयारी असते, अशी ज्यांची तयारी असते. आणि त्याचबरोबर ह्या योगाला सुरुवात केल्यानंतर, ही साधना सुरू केल्यानंतर येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी तर अनेक येतात. कारण हा जसजसा आपल्याला हा योग कळेल तसं आपल्याला जाणवेल की किती अडचणी याच्यामध्ये येत असतील. तर ज्या काही अडचणी ह्याच्यामध्ये येतात, अगदी अपयश जरी आलं की वाटतंय छे आपल्याला हे जमतच नाहीये, इतकी स्थिती आली, अगदी अपयशाची स्थिती आली, तरी सुद्धा माघार न घेता ही साधना करण्याची ज्यांची आतून पूर्णतः तयारी झालेली असते, ज्यांची तयारी झालेली असते, त्या व्यक्तींनी हा योग करावा असं ते म्हणतात. अशाच व्यक्तींनी हा योग करावा की आतून आपल्याला जाणवलं पाहिजे की हे करायचं आहे. आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा आपण बाजूला ठेवून आपण हे करणार आहोत. आणि कुठल्याही अडचणी येऊ दे, अपयश सुद्धा येऊ दे, ते सगळं आलं तरी सुद्धा आम्ही पुढे जाणार आहोत, मी पुढे जाणार आहे, ही इतकी ज्या वेळेला आतून आकांक्षा, ज्याला अभिप्सा असं म्हणतात, हीच उच्च आकांक्षा आहे, हीच उच्च आकांक्षा असते की नाही मला तिथे पोचायचं आहे, मला त्या स्तरावरती पोचायचं आहे, ही जाणीव आणि त्याच्यासाठी सर्व प्रकारे हे प्रयत्न, अशी ज्यांची तयारी असते त्यांनी हा योग करावा असं श्री अरविंदांनी स्पष्टपणे म्हटले. म्हणजे पूर्णयोग ही अशी सहज गोष्ट नाही आहे. कुठलाही योग नसतो सहज, उगीच आपल्याला वाटतं. आणि पूर्णयोग तसं पाहायला गेलं ना तर ह्या हठयोग, राजयोग ह्याच्यापेक्षा सुद्धा पूर्णयोग हा पुढे पुढे आपण जसं जाऊ तसं लक्षात येईल की हा अधिक सोपा आहे. खरं म्हणजे अधिक सोपा आहे. का सोपा आहे ते मी पुढे स्पष्ट करेन. हा अधिक सोपा आहे, पण त्याच्या आधी सुरुवात करताना हे सगळं असायला की नाही, येणार अडचणी, येणार आपलं मन त्याच्यामध्ये अडथळा करणार, हे सगळं गृहीत धरून आपल्याला पुढे जायचं आहे, ही त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये पूर्ण अशी ती जाणीव असायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी कुठल्याही प्रकारची एक नैतिक आपली काहीतरी फार सुधारणा करण्यासाठी हा योग करायचा नाही आहे. आलं लक्षात? की कुठल्याही काहीतरी आपण फार उच्च असं नैतिक वर्तन करणार आहोत, अगदी सगळ्या लोकांनी अगदी आपल्याला संत म्हणावं अशा प्रकारचं काहीतरी आपलं एक नैतिक वर्तन होणार आहे वगैरे, अशा कल्पनांनी या योग साधनेला सुरुवात करू नये. कारण त्यासाठी हा योग नाही आहे. मग हा योग कशासाठी आहे? तर हा योग जो आहे तो मोक्ष प्राप्तीसाठी नाही, कुठल्याही अशा गोष्टींसाठी नाही, या जगातल्या हे मिळावं ते मिळावं यासाठी जे काही माणसं करत असतात त्या कुठल्याही कारणासाठी हा योग नाही आहे. हा योग कशासाठी आहे तर त्या ईश्वराला पूर्णतः आपलं जीवन वाहणं,
लक्षात घ्या की ईश्वराप्रत आपलं जीवन पूर्णतः वाहणं, समर्पण, आपलं पूर्ण समर्पण करायचं. आणि कशासाठी करायचं तर ते समर्पण करून ती जी काही ईश्वरी शक्ती आहे, ती जी दैवी शक्ती आहे, ती शक्ती, काल मी अतिमानसिक वगैरे ह्या कल्पना मी स्पष्ट केल्या आहेत, त्यामुळे आता मी पुन्हा त्याच्यामध्ये जाणार नाही, ते तुम्हाला कळणार आहे, कळतंय असं मी गृहीत धरते. तर ते जी काही एक उच्च चेतना, ज्याला काल आपण म्हटलं उच्चतम चेतना, ती जी उच्चतम चेतना आहे ती चेतना आपल्यामध्ये निर्माण व्हावी. लक्षात आलं? म्हणजे काल ज्याचा आपण उल्लेख केला, ती उच्चतम चेतना आपल्यामध्ये निर्माण व्हावी. आणि कशासाठी निर्माण व्हावी तर ती चेतना निर्माण होऊन आपली अशी तयारी करायची, आपली अशी तयारी करायची, आपल्याला असं पात्र बनवायचंय, आपल्याला असं सक्षम बनवायचंय. ही म्हणजे ही क्षमता आपल्यामध्ये आणायची आहे. ती चेतना आपल्यात आणून आपल्याला सक्षम करायचं, पात्र करायचं, आपल्याला योग्य करायचं. आपली अशी तयारी करायची. काय तयारी करायची तर त्या ईश्वराच्या कर्माचं किंवा ईश्वराच्या इच्छेचं आपण साधन होऊ. लक्षात आलं? त्या ईश्वराच्या ईश्वरी इच्छा पूर्ण करण्याचं आपण साधन होऊ. म्हणजे हे आपल्याला काही मिळवण्यासाठी नाही, ईश्वरी इच्छा आपल्याकडून पूर्ण होऊ दे अशी आपल्यामध्ये चेतना, अशा प्रकारची शक्ती, सक्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हावी. यासाठी जी योग साधना केली जाते तो पूर्ण. आलं लक्षात? म्हणजे हे किती वेगळं आहे, किती वेगळं आहे हे इथेच लक्षात येतं की ह्याच्यामध्ये आपला व्यक्तिगत काहीतरी, आपल्या आत्म्याची प्रगती, आपल्या आत्म्यात मोक्ष प्राप्ती किंवा ह्या जीवनामध्ये काहीतरी आणखीन काही मिळवणं, ह्या असल्या कुठल्याही म्हणजे लौकिक पारलौकिक अशा कुठल्याही ध्येयांसाठी हा योग नाही आहे. हा योग फक्त एवढ्यासाठी आहे की आपण त्या ईश्वराच्या इच्छेचं किंवा ती इच्छा पूर्ण करण्याचं आपण साधन व्हावं. म्हणजे आपलं हे जे जीवन आहे हे त्याच्यासाठी आहे, त्या ईश्वरासाठी आहे. आणि त्या ईश्वरासाठीच आपल्याला जगता आलं पाहिजे. आपलं सगळं जीवन, आपली सगळी कर्म ही त्या ईश्वराच्या साठी असली पाहिजे. आणि अशी सक्षमता, अशी क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हावी, ह्यासाठी जी योग साधना आहे ती पूर्ण योगाची साधना आहे. किती वेगळी, म्हणजे ध्येयच वेगळं आहे. बरोबर आहे? ध्येयच वेगळं आहे, उद्दिष्टच वेगळं आहे. फार वेगळ्या उद्दिष्टाने हा पूर्ण योग करायचा आहे. आणि अशी ती दैवी शक्ती आपल्यामध्ये आणायची आणि ती या दैवी शक्तीचा वापर मग करून आपण ईश्वराचं योजना, जसा अर्जुनाला भगवंतानी काय सांगितलं गीतेमध्ये की तू पूर्ण समर्पण कर आणि तू पूर्ण शरणागती तुझी असू दे. आणि कशासाठी तर तू जो आहेस तो केवळ ईश्वराच्या इच्छेचं साधन आहे, एवढंच तू लक्षात ठेव. हे काम तुझं नाहीये, हे काम तू करत नाहीयेस. आणि म्हणूनच म्हटलं त्यांनी की अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयामी, म्हणजे तुला सर्व पापातून मी मुक्त करीन. कारण ते पाप तुला मुळी लागणारच नाही, कारण ते कर्मच तुझं नाही, ते कर्म ईश्वराचं आहे, ते माझं आहे. तर त्यामुळे तुला त्याचं काही लागणार नाही. ती जी कल्पना आहे ना तीच या ठिकाणी आहे की आपण ईश्वराच्या योजनेचं, ईश्वराची इच्छा पूर्ण करण्याचं साधन व्हावं. यासाठी जो योग साधना केली जाते तो हा पूर्ण योग आहे. आता हा जो पूर्ण योग आहे, हा पूर्ण योग ह्याच्या आपण आवश्यकता तर पाहणार आहोत. म्हणजे आपल्याकडून असलेल्या गरजा, म्हणजे आपण काय करायचंय हे तर आपण पाहणार आहोत.
परंतु त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या ज्या काही एक सामान्य नेहमीच्या ज्या सगळ्या बौद्धिक, मानसिक वगैरे, शारीरिक वगैरे ज्या क्षमता असतात, सामान्यतः आपण सगळी माणसं या क्षमता घेऊन आलेलोच आहोत. तर ह्या क्षमता आपल्या ज्या असतात, बुद्धीची क्षमता, आपल्या मनाची क्षमता ही असते. पण हा जो योग आहे, पूर्ण योग, हा या क्षमतांच्या आधारे पूर्ण होत नाही. हे फार महत्त्वाचा भाग आहे. इतर सगळे जे योग आहेत ते सगळे योग आपल्या क्षमतांनी पूर्ण होतात. बरोबर आहे. हठयोग पहा, आपल्या शारीरिक क्षमता जागृत करून आपण ईश्वराप्रत पोचतो. राजयोग म्हणजे आपलं मन जे आहे, मन याचा अर्थ मन आणि बुद्धी, त्यातली क्षमता अशा प्रकारे नियंत्रित केली जाते की आपण ईश्वराप्रत पोचतो. अशा प्रकारच्या कल्पना ह्या इतर योगांमध्ये आहेत. या ठिकाणी कल्पनाच वेगळी आहे आणि ती म्हणजे अशी आहे की आपल्या क्षमतांनी हा योग पूर्ण होत नाही. ही योग साधना आपण पूर्णतः करू शकत नाही. मग कशी करू शकतो हे आता पुढे स्पष्ट होईल. आणि म्हणून या ठिकाणी एक सांगते की आपली बुद्धी, आपण खूप बुद्धिमान आहोत, अगदी खूप मोठ्या डिग्र्या मिळवल्यात, आपण खूपच मोठ्या उच्च स्थानावर आहोत, अत्यंत बुद्धिमान म्हणून आपण प्रसिद्ध आहोत वगैरे वगैरे, जे काही सगळं आहे ना, ते जरी असलं तरी सुद्धा ते आहे. आपल्याला एवढी अलौकिक अशी काहीतरी बुद्धी आहे म्हणून आपण पूर्ण योग करू शकू असं कोणी मनामध्ये आणू नये. आपल्या बुद्धीच्या आधारे आपण हा योग करू शकत नाही. आपली बुद्धी त्या फारच मर्यादित आहे, ती ह्याला उपयोगी पडत नाही. आणि म्हणून इथे असं बोललं जातं, इथे म्हणजे काही लेक्चर्स जी मी ऐकलेली आहेत इथल्या साधकांची, त्या लेक्चर्समधून मला कळलेली आणि मला तुमच्यापुढे मांडावीशी वाटते अशी एक गोष्ट आहे की असं म्हटलं जातं की पॉंडिचेरीमध्ये जे वर्षानुवर्ष अशी साधना करणारे, ह्या सर्व साधनेमध्ये, या योग आणि या सर्व आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णतः रुजलेले, मुरलेले असं आपण म्हणू, असे जे साधक पॉंडिचेरीमध्ये आहेत असे साधक आज सुद्धा आहेत. पूर्वी तर फार महान व्यक्ती होऊन गेल्या इथे अरविंदांच्या काळापासूनच्या, परंतु आज सुद्धा अजून असे साधक आहेत की ते खरोखर रुजलेले आहेत या सगळ्या अध्यात्मामध्ये. ह्याशिवाय त्यांना दुसरं जीवनच नाही. असे जे साधक आहेत ना, त्यांच्या समोर समजा आपल्याला असं कोणी भेटलं आणि आपल्याला काय माहिती आहे ते आपण सांगायला गेलो, आपल्या बुद्धीचं प्रदर्शन आपण करायला गेलो त्यांच्या समोर, आपल्याला सवय असते ही आपल्याला काय माहिती आहे हे सांगण्याची इतकी काय आतून अशी एक उर्मी असते की आपण सांगायला जातो. आणि असं आपण काही बौद्धिक त्यांच्या पुढे बोलायला गेलो तर त्यांचा रिमार्क असा असू शकतो, ओ यू सीम टू बी इंटलेक्च्युअल, असं आपल्याला म्हणण्याची शक्यता आहे. परंतु ही आपली स्तुती आहे असं कोणी समजू नये. कारण जेव्हा ते म्हणतात ते रुजलेले आहेत ह्याच्यामध्ये, त्यांना माहिती आहे की हा योग कसा करतात, ते करत आहेत वर्षानुवर्ष. ते जर आपल्याला म्हणाले यू सीम टू बी इंटेलेक्च्युअल, तर ते आपल्याला खरं म्हणजे त्या चांगल्या शब्दामध्ये आपल्याला जाणवून देतात की पूर्णयोग करण्याच्या दृष्टीने तुम्ही अयोग्य आहात, तुम्ही नाही करू शकत आहात. कारण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेमध्येच इतके गुंग आहात आणि तेच आपलं फार मोठं काहीतरी वैशिष्ट्य आहे. अशाच काही इम्प्रेशनमध्ये तुम्ही आहात आणि त्या बुद्धीचा उपयोग करून तुम्ही पूर्ण योग साधू शकणार नाही.
आपल्या ह्या ज्या क्षमता आहेत, बुद्धी मन ह्या ज्या क्षमता आहेत ह्यांच्या पलीकडे काहीतरी या योगामध्ये घडत असतं आणि ते घडण्यासाठी फार वेगळ्याच आवश्यकता माणसाकडून असतात. आणि त्यामुळे आपल्या बुद्धीचं प्रदर्शन इथे असताना करू नका. म्हणजे अगदी मोठे खूप साधक आपल्याला नाही भेटले तरी सुद्धा अगदी इथली कोणी नेहमी असणारी माणसं सुद्धा ते सुद्धा हे जाणतात. तर उगीच आपण फार बुद्धिमान आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न आपण करू नका. तर अशा प्रकारे ही अशी एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपली बुद्धी आपलं मन वगैरे या सगळ्या ज्या क्षमता आहेत सामान्य त्यांचा काही उपयोग, सामान्य म्हणजे अगदी खूप मोठ्या उच्च दर्जाच्या असल्या तरी त्यांचा उपयोग पूर्ण योगाच्या साधनेमध्ये होत नाही. कशाचा उपयोग होतो ते आपण नंतर पाहणार आहोत. आता मग या पूर्ण योगाची अशी काही आवश्यकता आपण पाहतोय म्हणून ह्याचा उल्लेख करते की पूर्ण योगाची निश्चित अशी काही एक पद्धत आहे का, की जसं राजयोगाची आहे की तुम्ही यम नियम इथपासून सुरुवात करायची ते समाधीपर्यंत पोचायचं, म्हणजे अशी एक सेट मेथड म्हणतात ना, सेट मेथड, एक निश्चित अशी पद्धती की या मार्गाने ही पहिली पायरी आहे मग ती दुसरी पायरी, असं काही आहे का? तर अशी सेट मेथड किंवा अशी निश्चित पद्धती पूर्ण योगाची नाही, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की असं काही नाही. आणि का नाही आहे ह्याचं कारणही असं आहे की हा जो योग आहे हा योग श्री अरविंदांनी संपूर्ण जगातल्या मानवांसाठी, पूर्ण मानव वंशासाठी हा योग सांगितलेला आहे, केवळ भारतीयांसाठी नाही. हे यम नियम वगैरे हे आपल्याला कळेल, सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांना ह्या आपल्यासारख्या ध्यानाला हे इतके तास बसलं पाहिजे, हा मंत्र इतक्या प्रकारे म्हटला पाहिजे वगैरे वगैरे, हे कोणाला कळूही शकणार नाही, त्याचं महत्त्व त्यांना जाणवणार नाही. तर हा जो योग आहे हा जगातल्या सर्व लोकांसाठी आहे. आणि जगामध्ये आपल्याला माहिती आहे केवढी विविधता आहे. तर अशा विविधता असलेल्या जगामध्ये एकच पद्धती याच पद्धतीने तुम्ही गेलं पाहिजे असं जर केलं तर हा योग सर्वत्र पसरणारच नाही, सर्व मानवांपर्यंत हा पोचणारच नाही. आणि म्हणून ह्याची अशी सेट मेथड काही नाही आहे. पण तरीसुद्धा एक सर्वसाधारण अपेक्षा मात्र ह्या योग साधनेमध्ये आहे, जी सर्वांकडून आहे, जगातल्या सर्वांकडून असते. आणि ती म्हणजे समर्पणाची ही अपेक्षा की तुम्ही समर्पित व्हायला पाहिजे. आता त्या समर्पणाचं महत्त्व काय आहे हे मी पुढे स्पष्ट करेन, कारण तो मुद्दा एक वेगळा आहे. सगळ्या जे बेसिस आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये समर्पण हा एक वेगळा मुद्दा आहे, तिथे आपण ह्याचं जास्ती स्पष्टीकरण करू. पण एकूण सर्व पूर्ण योग जर करायचं असेल तर तुमच्यामध्ये समर्पणाची भावना पूर्णतः असली पाहिजे की माझं कर्म, माझं जीवन हे मी ईश्वराला समर्पित केलेलं आहे. मग समर्पित असं आपण जेव्हा म्हणतो, मी शरण गेलो आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तर शरणागती याचा अर्थच हा असतो की त्याच्या पुढे आपल्याला कुठलीही स्वतःची इच्छा आपण व्यक्त करायची नसते, आपली आकांक्षा आपण व्यक्त करायची नसते. जे काही घडतं ते ईश्वर घडवत असतो आणि त्या ईश्वराला आपण घडवायला द्यायचं आहे. आणि म्हणून ते समर्पण आपण पूर्णतः करायचं, ही मात्र अपेक्षा आहे. पण तरीसुद्धा सर्व जगाचा विचार केला, भारताचा सुद्धा जरी विचार केला तर समर्पण ही कल्पना अशी आहे की आपल्याला समर्पित करायचं, त्यामध्ये सुद्धा विविधता असू शकते. कारण माणसाच्या प्रवृत्ती, माणसामधल्या क्षमता वेगवेगळ्या असतात, वृत्ती वेगळ्या असतात, थोड्या क्षमता, कोण अशा प्रकारे समर्पित होईल, कोण वेगळ्या प्रकारे होईल. तर त्यामुळे समर्पणामध्ये सुद्धा विविधता असू शकते आणि या योगामध्ये त्याला वाव आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे असं नाही की तुम्ही हेच केलं पाहिजे, असंच समर्पित झालं पाहिजे,
असं काही हे नाही आहे. आता समर्पण म्हणजे काय आपण नंतर पाहू, पण थोडाफार त्यामध्ये सुद्धा ज्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणतात तशी फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये सुद्धा आहे. आता हे एवढं पाहिल्यानंतर ही थोडीशी पार्श्वभूमी या सगळ्याची आपण पाहिली. आता त्याच्यानंतर आपण ह्या ज्या पूर्णयोगाच्या आवश्यकता ज्याला म्हटलेलं आहे, मूलभूत आवश्यकता असा जो मी शब्द वापरला, त्या आवश्यकता कोणत्या ते एक एक मुद्दा घेऊन आपण पाहणार. आता नीट लक्ष द्या, कारण हे जे मुद्दे आहेत हे एकतर नीट ज्या वेळेला आपल्याला समजतील त्यावेळेला आपल्याला ह्याच्या पुढे जो भाग पाहायचा आहे उद्या किंवा त्यानंतर, जो एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे की ह्या पूर्णयोगाची साधना कशी असते हे आपल्याला पाहायचं आहे. पूर्णयोगाचं उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी म्हणजे रूपांतर होण्यासाठी काय काय घडायला पाहिजे, हे जे सगळं आपल्याला पाहायचं आहे ते आपल्याला नीट कळण्यासाठी पहिल्यांदा ह्या ज्या आवश्यकता आपल्याकडून आहेत की आपण कसं असलं पाहिजे, आपण काय करायचं आहे, हे जे आहे ते आपण आत्ता पाहतो. आणि त्यातली पहिली जी आवश्यकता, हे जे मी पहिली दुसरी असं म्हणते ना, तर ते साधारणतः ते बेसिस ऑफ योग ह्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या क्रमाने त्या दिलेल्या आहेत. आणि थोडासा कदाचित वेगळा क्रम असेल, कारण मी ते पुस्तक रेफर करून माझे मुद्दे तयार केले नाहीत. पण इंटिग्रल योगावरती एक आश्रमाने पब्लिश केलेलं एक पुस्तक आहे. म्हणजे त्याला लेखक असा नाही आहे. ते जे पुस्तक आहे त्याची तुम्ही जर कोणाला इच्छा असेल आणि घ्यायचं असेल तर मी सांगते, नुसतं मला त्याचं इंटिग्रल योग असंच त्या पुस्तकाचं इंग्लिशमध्ये पुस्तक आहे अर्थात, इंटिग्रल योग. आणि ते अवेलेबल आहे आपल्या श्रद्धा हे जे पुस्तकाचं शब्दामध्ये अवेलेबल आहे. मी तिथूनच घेतलेलं आहे. आणि ते जे पुस्तक आहे ते पुस्तक अशा प्रकारचं आहे आणि त्यानुसार मी माझं सगळं विवेचन करणार आहे, त्या पुस्तकानुसार मुख्यतः. आणि ते पुस्तक जे आहे ते अशा प्रकारचं आहे की त्यामध्ये श्री अरविंदांनी निरनिराळ्या त्यांच्या साधक, त्यांच्या सहयोगी म्हणा, त्यांच्याबरोबर इथे असणारे इतर त्यांचे शिष्य म्हणा किंवा त्यांचे मित्र म्हणा, ह्या सगळ्यांशी जो एक त्यांनी पत्रव्यवहार केला, जी लेटर्स त्यांनी लिहिली, त्या लेटर्सचं एक वेगळं पुस्तक आहे बरं का. मी त्याचा उल्लेख करत नाही आहे, मी इंटिग्रल योगाच्या वरती जे पुस्तक आहे त्याचा उल्लेख करते. आणि त्या पुस्तकामध्ये ही जी निरनिराळी पत्र श्री अरविंदांची आहेत, ती पत्र म्हणजे बरोबर योगाच्या संदर्भामध्ये फक्त ती पत्र आहेत. आणि ती पत्र बरोबर अशी त्यांनी क्रम त्याचा घेऊन की पहिल्यांदा बेसिस ऑफ योग, मग साधना कशी असते वगैरे, अशा प्रकारे तो सगळा क्रम तसं तो सिक्वेन्स सगळा जोडून त्यांनी ती सगळे ते पुस्तक तयार केलेलं आहे. सुंदर पुस्तक आहे. म्हणजे वाचताना इतकं आपण त्याच्यामध्ये इंग्लिश आहे आणि फार कठीण नाही आहे, फार म्हणजे वाचत राहिलं आणि आता तुम्ही समजावून घेताय, एकदा तुम्हाला हे समजलं तर ते पुस्तक कठीण जाणार नाही. आणि खरोखर ज्यांची इच्छा असेल त्यांनी ते पुस्तक वाचावं असं मला वाटतं. फार सुंदर पुस्तक आहे. इंटिग्रल योग हेच आहे त्याचं नाव. प्रकाशन आहे ह्या अरविंद सोसायटी किंवा अरविंद आश्रमाचं. आणि असं ऑरेंज कलरचं असं त्याचं कव्हर आहे आणि त्याच्यामध्ये लेटर्स आहेत त्यांची या संदर्भात. आणि त्या प्रकारे आपण जाणार. तर आता त्यामध्ये ह्या ज्या आवश्यकता आता आपण पाहतो त्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे ज्याला त्यांनी म्हटलंय, नुसताच असा ओपन असा शब्द आहे बरं का, ओपन. पण तुम्ही तो लिहिताना टू बी ओपन असं पाहिजे तर लिहित असाल तर टू बी ओपन, टू बी ओपन, टू बी ओपन म्हणजे त्याला मराठीमध्ये शब्द आहे सन्मुख होणं किंवा उन्मुख होणं, असा शब्द मराठीमध्ये
वापरला जातो. उन्मुखता किंवा सन्मुखता असा शब्द मराठीमध्ये वापरला जातो. टू बी ओपन. आता हे जे टू बी ओपन म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. हा जो पूर्णयोग आहे, हा पूर्णयोग मी आधीपासून सांगत आले, पुन्हा मी पण हा महत्वाचा एक उल्लेख पुन्हा करते, आणि तो म्हणजे असा की ह्या पूर्ण योगामध्ये अशा प्रकारचे कुठलेही कडक नियम नाही आहेत. जे इतर योग पद्धतींमध्ये असतात असे कुठलेही कडक नियम नाही आहेत की तुम्ही इतक्या वाजता म्हणजे अत्यंत प्रातःकाळी तुम्ही उठलंच पाहिजे, तुम्ही अशा प्रकारे आसनस्थ होऊन ध्यानस्थ झालं पाहिजे, किंवा एखाद्या मंत्राचा तुम्ही इतक्या वेळेला त्याचं उच्चार केला पाहिजे वगैरे, अशा प्रकारचे काहीही त्याच्यामध्ये कडक असे नियम नाही. त्यामध्ये तुम्ही किती वाजता उठता याला महत्त्व नाही, पण इथले साधक हे 3 वाजल्यापासून उठून कामाला लागलेले असतात. म्हणजे सांगावंच लागत नाही अशी त्यांची साधना असते. इतके ते ह्याला वाहून त्यांनी घेतलेलं असतं की 3 वाजल्यापासून इथे कामं सुरू होतात. आपण समाधीकडे जर सकाळी गेलो, सगळे समाधीवरती फुलं केव्हापासून ते करत असतील हे काम, हे पहाटेपासून चाललेलं असतं. आणि ही पद्धत इथे श्रीमानच्या काळापासून, अरविंदांच्या काळापासून ही अशीच पद्धत आहे. तर अशा प्रकारे कडक नियम काही नाही की तुम्ही हेच केलं पाहिजे, इतका वेळ ध्यान केलं पाहिजे, हा मंत्र म्हटला पाहिजे. इथे मंत्र नाही किंवा असे काहीही हे नाही आहे. सगळं तुमच्या इच्छेवरती आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतेवरती अवलंबून आहे या बाबतीमध्ये. आणि एकूण जरी असं असलं तरी एक अत्यंत महत्त्वाचा, ज्याला मी टू बी ओपन, उन्मुखता असा जो मी शब्द वापरला, त्याचा अर्थ काय, ते अत्यंत महत्त्वाची अशी ती आवश्यकता आहे. आणि ती म्हणजे अशी की तो जो ईश्वर आहे, जो विश्वातीत आहे, विश्वामध्येही आहे आणि आपल्यामध्येही आहे. बरोबर आहे? हे तर आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती आहे. ईश्वर आपल्यामध्येही आहे, पण आपल्याला जाणवत नाही. श्री अरविंद त्या ईश्वराचे आदेश ऐकत होते, आपल्याला ते काही ऐकायला येत नाही, म्हणजे आपल्याला तो जाणवतच नाही, पण आपल्यामध्ये तो आहे. या संपूर्ण विश्वामध्ये तो आहे, तो विश्वातीत आहे. असा तो जो ईश्वर आहे, त्या ईश्वराची शक्ती आपल्यामध्ये जागृत करण्यासाठी, ती शक्ती आपल्यामध्ये यावी यासाठी, ती जी शक्ती आहे, त्या ईश्वरी शक्ती, ती अतिमानसिक शक्ती, चेतना, ती आपल्यामध्ये यावी. आता अतिमानसिक चेतना तुम्हाला माहिती आहे, ती आपल्यामध्ये यावी. कारण काल मी सांगितलं की जेव्हा मानवामध्ये ही चेतना येईल त्यावेळेला सगळे बदल होणार आहेत. तर ती चेतना आपल्यामध्ये यावी यासाठी प्रथम आपण ओपन व्हायला पाहिजे ना. ओपन व्हायला पाहिजे. आपलं सगळं मन, बुद्धी, या सगळी ही जी दारं आपण बंदच करून टाकलेली असतात. की बंद याचा अर्थ असा की नाही हे माझं हे असंच आहे, मला माहिती आहे, मी हे वाचलेलं आहे, मला हे कोणी सांगितलेलं आहे, माझे गुरु असं म्हणतायत. अशा सर्व ह्याच्यामुळे आपण काही दुसरा विचारच करत नाही, आपण दुसरं काही ऐकायलाच तयार नसतो. म्हणजेच आपण आपली कवाडं बंदच करून टाकलेली असतात. ही कवाडं जी आहेत ही मुक्त द्वार करणं म्हणजे टू बी ओपन. मुक्त द्वार, त्या शक्तीला आपल्यामध्ये यायला तर दिलं पाहिजे. ती शक्ती आपल्यामध्ये यावी म्हणून आपली दारं तर आपण उघडली पाहिजे. आपली दारच जर आपण बंद केली तर ती शक्ती जरी विश्वामध्ये आली तरी सुद्धा ती आपल्यामध्ये कशी येणार. म्हणून आपण प्रत्येकाने आपली दारं, आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची, आपल्या सर्व एकूण जाणीवेची दार
जाणीवेची दारं आपण आधी उघडली पाहिजेत. मुक्त द्वार त्या शक्तीला करून द्यायला पाहिजे. त्याला म्हटलंय त्यांनी टू बी ओपन. टू बी ओपन म्हणजे सन्मुख होणं, उन्मुख होणं. श्री अरविंदांनी ह्या उन्मुख होणं ह्याचा अर्थ एका फार सुंदर वाक्यामध्ये सांगितला आहे त्यांच्या त्या पुस्तकामध्ये. आणि तो इतका छान आहे की त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय, त्या पत्रामध्ये कुठल्या तरी त्यांनी असं कोणाला तरी सांगितलेलं आहे की उन्मुख व्हायचं म्हणजे काय. तर ते म्हणतात की जसं सूर्य उगवला की कमळ त्या सूर्याकडे तोंड करतं, सगळं वळतं, असं असलेलं कमळ त्या सूर्याकडे वळलेलं स्पष्टपणे दिसतं. का तर तो प्रकाश त्या सूर्याचा प्रकाश त्याला हवा असतो, त्याला आतमध्ये तो घ्यायचा असतो. आणि ज्या वेळेला तो सूर्यप्रकाश त्याच्या आतमध्ये जाईल त्यावेळेला त्याच्या पाकळ्या उमलतात. काय काय सुंदर कल्पना आहे पा की उन्मुख होणं, सन्मुख होणं म्हणजे काय, टू बी ओपन म्हणजे काय हे सांगण्यासाठी कमळाचं त्यांनी. आणि योगामध्ये कमळाला हेच महत्व आहे. योगामध्ये कमळाचं महत्व हेच आहे की योग तेव्हाच होतो की ज्या वेळेला आपण ओपन होतो. जसं सूर्याकडे कमळ उघड म्हणजे तिथे वळतं आणि त्यामुळे पाकळी उमलते. हे जसं कमळाचं होतं तसंच आपलं सुद्धा, आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची, आपल्या सर्व जाणीवेची पाकळी उमलायला ती शक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि ती शक्ती आपल्यामध्ये येण्यासाठी आपण तिला मुक्त द्वार केलं पाहिजे. अशी उन्मुखतेची कल्पना आहे, सन्मुखतेची कल्पना आहे. आणि म्हणजेच अशा प्रकारे त्या शक्तीचा आपण स्वीकार करायचा. जसं सूर्याचा स्वीकार ते कमळ करतं तसं त्या शक्तीचा आपण स्वीकार करायचा. आपण तिला आपल्या घरात घ्यायचं, आपल्या अंतरंगात त्या शक्तीला घ्यायचं आणि मग आपल्यामध्ये त्या शक्तीला कार्यरत व्हायला द्यायचं. ती शक्ती पुढे कार्य करणार आहे. म्हणजे हा जो योग आहे ना, हा त्या ईश्वरी शक्तीच पुढे करत असते. कसा हा योग त्या ईश्वरी शक्तीच्या कार्यावरच आधारित आहे हे आपल्याला पुढे आणखीन स्पष्ट होईल. पण ती ईश्वरी शक्ती आधी आपल्यामध्ये आली पाहिजे आणि तिला आपण कार्यरत व्हायला द्यायला पाहिजे. त्याला टू बी ओपन असं त्याने म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे ती शक्ती, त्या ईश्वराचा प्रकाश, त्या ईश्वराचा आनंद, तो ईश्वर आनंदमय आहे. आपण प्रार्थना करतो आनंदमय, बरोबर आहे. तर आनंद आहे, प्रकाश आहे, सर्व काही ते जे काही आहे त्या ईश्वरामध्ये ते त्याचं सगळं स्वरूप आपल्यामध्ये यावं यासाठी आधी आपण अशा प्रकारे ओपन व्हायचं, उन्मुख व्हायचं आणि त्या ईश्वरी शक्तीला आपल्यामध्ये यायला द्यायचं. आणि अशा प्रकारे ओपन व्हायला, उन्मुख व्हायला पहिल्यांदा आपल्यामध्ये त्या ईश्वरी शक्तीबद्दल श्रद्धा असायला, बरोबर आहे की ती शक्ती कार्य करणार आहे ह्याबद्दल आपल्याला श्रद्धा असायला पाहिजे की जी ह्या पूर्णयुगाच्या साधकांमध्ये असते की ती शक्ती आता पुढे कार्यरत होणार आहे. आणि म्हणून त्या शक्तीवरती त्यांची पूर्ण श्रद्धा ही अभिप्रेत आहे या युगामध्ये. आणि त्यासाठी सर्व साधक हे प्रार्थना करतात की ती शक्ती आपल्यामध्ये यावी. म्हणजे प्रार्थना जी केली जाते, आपण लक्षात घ्या, आपण देवाची प्रार्थना करतो ते आपण काहीतरी आपल्याला मागण्यासाठी करतो, बरोबर आहे. मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. या ठिकाणी जी देवाची, त्या शक्तीची जी प्रार्थना केली जाते ती एवढ्यासाठी केली जाते की ती शक्ती माझ्यात येऊ दे आणि ती शक्ती अशा प्रकारे उन्मलित होऊ दे. तिचा असा माझा विकास, माझा पाकळीचा विकास त्या शक्तीमुळे होऊ दे. अशा प्रकारची अभिप्सा ही अभिप्सा आहे. अभिप्सा ह्याचा अर्थ हळूहळू प्रत्येक ठिकाणी अधिक स्पष्ट होत जाईल. तर ही अभिप्सा आहे, ही उच्च आकांक्षा आहे. आणि अशी उच्च आकांक्षा साधकाची असली पाहिजे. आता ही जी शक्ती आहे
म्हणजे त्याच्याबद्दलची अभिप्सा आपल्यामध्ये असायला पाहिजे वगैरे, हे खरं आहे. याचं कारणच असं की त्या शक्तीवरती हा योग, या योगाचं यश पुढे अवलंबून असतं. ती शक्तीच हा योग, ती ईश्वरी शक्ती हा आपल्यामध्ये, हा योग जो आहे तो थोड्या पायऱ्यांपर्यंत आपण करतो. त्याच्या पुढे आपला जो काही विकास होतो तो सगळा त्या शक्तीमुळे होतो. आणि त्यामुळे त्या शक्तीवरती श्रद्धा आणि तिने आपल्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करावा, यासाठी आपण प्रयत्न करणं हे आपल्याकडून अपेक्षित असतं. म्हणजे हा जो अशा प्रकारची जाणीव, अशा प्रकारचं कॉन्शियसनेस साधकाच्या मनामध्ये पाहिजे की हे जे काम आहे हे मी करत नाही आहे आणि मी करू शकणार नाही आहे. जे अर्जुनाला सांगितलं की हे तू नाही करत आहेस, हे तू करूच शकणार नाही आहे, हे तो ईश्वरच करतोय. हे जे अर्जुनाला गीतेमध्ये पटवलं तेच या ठिकाणी आहे की हे काम आपण करू शकणार नाही आहे, ती ईश्वरी शक्तीच करू शकणार आहे. पुढची आपली सगळी प्रगती जी होणार आहे ती त्या ईश्वरी शक्तीच्या आधारेच होणार आहे. आणि म्हणून त्या ईश्वरी शक्तीला आपण आपल्या जाणीवेमध्ये अशा प्रकारे ठेवायचं की त्याबद्दलची आत्यंतिक श्रद्धा, त्याबद्दलची आत्यंतिक आकांक्षा, ज्याला अभिप्सा म्हणतात, आणि अत्यंत मनापासून केलेली प्रार्थना की ती शक्ती माझ्यामध्ये येते, ही अशी ही. आणि असं झालं, अशा प्रकारे प्रयत्न केला की ती शक्ती माझ्यामध्ये येऊ दे म्हणून आपण मुक्तद्वार केलं की त्यानंतर मग असं अरविंदांनी त्यांच्या आता पुन्हा मी सांगत नाही, पण त्या पुस्तकामध्ये ज्या पत्रव्यवहार त्यांचा आहे त्याच्यामधून आपल्याला हे कळतं की त्यांनी असं म्हटलंय की एकदा का असा हे सर्व घडायला लागलं की आपल्याला हळूहळू फार उच्च स्वरूपाचे अनुभव यायला लागले. अरविंदांनी स्वतः घेतले आहेत ना, श्री अरविंदांनी आपण पाहिलंय ना, त्यांच्या जीवनातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर त्यांनी स्वतः या अनुभव असे घेतलेले आहेत की त्यांना जे काही आदेश येत होते, त्यांना जे काही ईश्वराचं दर्शन घडत होतं, केवढे प्रचंड आणि विलक्षण अद्भुत असे ते सगळे त्यांचे अनुभव होते. तर इतके कदाचित आपण त्या लेवलपर्यंत आपण सामान्य माणसं कदाचित पोचणार नाही. परंतु आपण ज्या वेळेला सुरुवात करू त्यावेळेला एकदा का ती शक्ती आपल्यामध्ये, ती चेतना आपल्यामध्ये यायला लागली की हळूहळू, आणि जितकी आपण तिची प्रार्थना करू, जितकं आपण तिच्यावर श्रद्धा ठेवू, तितके हळूहळू आपल्याला चांगले म्हणजे सांसारिक प्रापंचिक दृष्ट्या नव्हे, हे नेहमी लक्षात ठेवा. तेही कदाचित येतील, कारण ईश्वर आहे तो. ईश्वर आपल्यासाठी काय वाटेल ते करू शकतो. पण ह्याचा अर्थ आपल्याला वाईट मार्गाला किंवा वाईट प्रकारच्या प्रवृत्तींकडे ईश्वर कधी जायला देणार नाही. उलट त्या प्रवृत्ती आपल्यातल्या नाहीशा होतील आणि आपण चांगल्या प्रवृत्तींकडे वळू, हे काम ईश्वर करेल. आणि अशा प्रकारचे अनुभव आपल्याला यायला लागतात, असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे की जितके हे आपण ओपन होतो आणि अशा प्रकारे त्या शक्तीला आपल्यामध्ये आपलं कार्यरत व्हायला देतो, त्याबद्दलची श्रद्धा अधिक आपल्यामध्ये वाढत जाते, तितके आपल्याला हळूहळू काही अनुभव यायला लागतात. अर्थात हेही साधकांनी लक्षात ठेवायचं की मला काहीतरी अनुभव येणारच, ही अपेक्षा धरून बसायचं नाही. कारण जर समजा काही नाही आला अनुभव तर मग निराश होऊन ते सगळं सोडून दिलं जातं, तेही करायचं नाही. कारण शेवटी आपली उत्क्रांती जी आहे ना, ती आपल्याला म्हणजे कळतच नाही की आपण कुठपर्यंत पोचलो, ते त्या ईश्वरालाच माहिती आहे. ज्या वेळेला आपण त्या विशिष्ट स्थितीला पोचू त्यावेळेला आपोआपच सगळं काही घडत जाईल. तर त्यामुळे आधीच आपण त्याबद्दलचे अंदाजही करायचे नाही, अपेक्षाही करायच्या नाही. आपण शांतपणे जे घडतं ते
पाहायचं, पण फक्त आपली श्रद्धा आणि त्या शक्तीला ओपन कायम आपण त्याला मुक्त द्वार करणं ही अतिशय महत्त्वाची एक अपेक्षा आहे.